नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, रविराज सर म्हणू लागतात, नागराजवर आपण केस केली आहे पण ती एवढी स्ट्रॉंग नाही. जोपर्यंत महिपत शिकरे तोंड उघडत नाही तोपर्यंत त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तर सुमन काकू म्हणतात, भाऊजी अहो मी आहे ना, मी साक्ष देईन. रविराज सर म्हणतात, हो सुमन, पण तरीसुद्धा महिपत शिकरेने तोंड उघडणं खूप महत्त्वाचं आहे. जर महिपत शिकरेने तोंड उघडलं तरच आपली केस स्ट्रॉंग होऊ शकते. तर अर्जुन म्हणतो, सिनियर तू बोलतोयस ते अगदी खरं आहे, परंतु काही झालं तरी महिपत शिकरे तोंड उघडायला तयार नाही. मला तरी असं वाटते की काहीतरी कारण आहे की ज्यामुळे महिपत शिकरे तोंड उघडत नाही. अगोदर आपल्याला ते कारण शोधावं लागेल, तरच कुठेतरी महिपत शिकरे तोंड उघडायला तयार होईल असं मला तरी वाटते. रविराज सर म्हणतात, मलाही तेच वाटतंय की महिपत शिकरे तोंड न उघडण्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे आणि जोपर्यंत तो तोंड उघडत नाही तोपर्यंत आपण नागराजवर गंभीर आरोप नाही करू शकत. कारण नागराज नेहमी हेच सिद्ध करत राहील की माझा यामध्ये काहीही दोष नाही आणि तो व्हिडिओ खोटा आहे, हेच तो वेळोवेळी कोर्टासमोर सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. तर आता सुमन काकू घाबरतात आणि म्हणू लागतात, अजूनही सगळं संपलं नाही आहे. तर आता रविराज सर सुमन काकूंना शांत करतात आणि म्हणू लागतात, सुमन असं नाही आहे, लवकरच सगळं काही संपेल. परंतु सुमन तू काळजी करू नकोस, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. अगोदरच तू खूप भोगलेस आणि आता तू एकटी आहेस. सुमन काकू म्हणतात, नाही भाऊजी मी एकटी नाही आहे, तुम्ही सर्वजण आहातच ना माझ्यासोबत. रविराज सर म्हणतात, हो, पण ज्यावेळी तुला गरज होती त्यावेळी तुझा भाऊ कुठे गेला होता? सुमन मी खरंच हात जोडून माफी मागतो, कारण तुझा हा भाव तुझ्या पाठीशी खंबीरपणे नाही उभा राहू शकला. सुमन काकू म्हणतात, नाही भाऊजी, या सगळ्यामध्ये तुमचा दोष नाही आहे. तुम्ही स्वतःला दोषी समजू नका. खरं तर हे आतल्या काठीचे माणूस आहेत. तुमच्यासमोर कधीच त्यांनी मला त्रास दिला नाही. त्यांच्यातला राक्षस तुमच्यासमोर कधीच जागा झाला नाही, परंतु तुमची पाठ वळली की मग यांच्यातला राक्षस जागा व्हायचा. ती प्रवृत्ती मी पाहिली आहे. वेळोवेळी मला वाटायचं की तुम्हाला सत्य सांगायचं, पण माझी कधीच हिंमत झाली नाही आणि म्हणूनच खरं तर या सगळ्यामध्ये माझा दोष आहे. मी सत्य लपवून ठेवलं. रविराज सर म्हणतात, सुमन मला नागराजचं वागणं नेहमीच खटकायचं. मला सुद्धा वाटायचं की नागराज चुकीचं वागतोय, चुकीच्या वळणाला लागतोय. तो धंदा नसताना घराबाहेर पडतोय, नको त्या माणसांशी मैत्री करतोय, हे सगळं मला खटकत होतं. परंतु त्यावेळी त्याच्या गंभीर गुन्ह्यांचा मी विचार केला नाही. मी त्याच वेळी जर विचार केला असता तर कदाचित मी तुला वाचवू शकलो असतो. सुमन काकू म्हणतात, नाही भाऊजी, तुम्हाला काहीच माहीत नव्हतं आणि मी तुम्हाला काही सांगितलं नाही, कारण तेवढी माझी हिंमतच झाली नाही. परंतु आता सायडीने मला हिंमत दाखवली. तिनेच मला या सगळ्यात कसं वागायचं हे शिकवलं आणि म्हणूनच आज हिमतीने बोलण्याची ताकद माझ्यात आली. भाऊजी, या सगळ्याला निमित्त ठरली ती फक्त सायली. असं म्हणत आता सुमन काकू सायलीचं कौतुक करू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया आता घाईघाईने साक्षीला भेटण्यासाठी आलेली असते. आता येताच प्रिया म्हणू लागते, साक्षी गं काय झालंय, तू मला असं अचानकच भेटायला का बोलवलंयस? आता साक्षी शांत होते, ती काहीच बोलत नाही, कारण महिपत शिकरेंचं बोलणं तिला आठवतं, या जगात कोणावरही भरोसा ठेवू नकोस, नाग्यावर तर नाही आणि त्या प्रियावर तर अजिबातच नाही. तर प्रिया म्हणते, अगं बोल ना, काय झालंय, काही प्रॉब्लेम झालाय का? तू तर काहीच बोलत नाहीस. अगं तू जर बोलली नाहीस साक्षी तर मला कसं कळणार? अण्णा सरांना अरेस्ट झाली आहे, त्या बाबतीत काही आहे का? तर प्रियाला साक्षी म्हणू लागते, ते तर आहेच ग, परंतु आज सायलीने मला बघितलं. आता हे ऐकल्यानंतर प्रियाला धक्काच बसतो. प्रिया म्हणते, काय, कुठे आणि कसं? तू नक्की कुठे गेली होतीस? तर साक्षी म्हणते, अगं मी आज एका कॅफेमध्ये गेली होती आणि घडलेला सर्व प्रकार आता साक्षी प्रियाला सांगू लागते की कॅफेमध्ये सायली आणि तिची कशाप्रकारे धडक झाली आणि सायलीने आपल्याला कशाप्रकारे पाहिलं. हे सर्व ऐकताच प्रिया म्हणू लागते, साक्षी गं तुला काही कळतंय का? तुला माहीत आहे तुझा हा गेटअप काही उपयोगाचा नाही आणि तुला तर पनवेलमध्येच राहायचंय. बाई तुला पनवेलमध्ये राहायचं आहे ना, मग राहा.
पण राहतेस ना मग ती घरात तरी लपून राहा. तू सारखी सारखी बाहेर का फिरतेस? साक्षी, तुला कळतंय का? तुझ्या अशा वागण्यामुळे आपल्या सगळं काही अंगाशी येऊ शकतं. आणि आता मला सांग, सायलीने जर तुला ओळखलं असेल तर? साक्षी म्हणते, तेच तर. मला वाटत नाही आहे की सायलीने मला ओळखलं असेल, कारण त्या क्षणाला मी मास्क लावला होता. तर प्रिया म्हणते, मग आता आपल्याला कसं कळणार आहे की सायलीने तुला ओळखलं की नाही? तर साक्षी म्हणते, त्यासाठी तर मी तुला बोलावलं आहे. आता तू सायलीवर लक्ष ठेवायचं आहे, तिच्या बोलण्यावर लक्ष ठेवायचं आहे. तिच्या बोलण्यातून माझा उल्लेख होतो का? तिने मला ओळखलं का? हे जर ती काही बोलत असेल तर ते तू मला सांगायचं आहे. तर प्रिया म्हणते, झालं, यासाठीच तर माझा जन्म झालाय ना. 24 तास याच्यावर नाहीतर त्याच्यावर लक्ष ठेवायचं. असं म्हणत प्रिया खूप चिडते आणि त्यानंतर प्रिया शांत होच साक्षीला म्हणू लागते, साक्षी, अगं आत्ता तरी घराबाहेर पडू नकोस, कारण आत्ता जर काही झालं तर आपल्याला वाचवायला कोणीच नाही आहेत. महिपत सरही नाही आहेत आणि नागराज काकाही नाही आहेत. त्यामुळे आपल्याला या सगळ्यातून बाहेर पडणं खरंच खूप कठीण होईल साक्षी. तुला कळतंय का? साक्षी म्हणते, हो, तू अगदी बरोबर बोलतेस. आता प्रिया तिच्या मनात नक्की काय चालू आहे हे जाणून घेण्यासाठी ती आता साक्षीला प्रश्न करत म्हणते, साक्षी गं, मला सांग, अण्णा सरांना जेल झाली आहे, त्यानंतर त्यांना भेटायला तू कधी गेलीच नाहीस का गं? तर आता साक्षी खोटं बोलत म्हणते, नाही अगं, मी कशी जाणार? कारण मी जर तिथे गेले आणि कोणी मला ओळखलं तर? प्रिया म्हणते, तेही अगदी बरोबर आहे गं, पण अण्णा सरांवरचं प्रेम म्हणून जर तू कोणतीही रिस्क घेतलीस तर? कारण वडिलांवर असणाऱ्या प्रेमापोटी तू कोणतीही रिस्क घेऊ शकतेस हे मला चांगलंच माहीत आहे आणि म्हणूनच मी तुला विचारलं. साक्षी म्हणते, नाही, मी अजून तरी कोणतीही रिस्क घेतली नाही. तर प्रिया म्हणते, बरं ठीक आहे, परंतु आता तरी जपून राहा. आता तू कोणाच्याही नजरेस पडणार नाही याची काळजी तुलाच घ्यायला हवी. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायली शांतपणे झोपलेली असते. अर्जुन उठतो आणि पाहतो तर सायली अजूनही झोपलेली असते. अर्जुन म्हणतो, हे काय, आज चक्क मला उठायला उशीर झालाय की माझ्या बायकोला? कारण चक्क आज माझी बायको अशी शांत झोपली आहे आणि मी मात्र माझ्या बायकोच्या अगोदर उठलो आहे. असं म्हणत अर्जुन सायलीकडे पाहत असतो. सायली शांत झोपलेली असते आणि तिचं ते सौंदर्य पाहून अर्जुन मात्र तिच्यामध्ये हरवून गेलेला असतो. अर्जुन म्हणतो, खरंच किती गोड दिसते माझी बायको. आणि त्याचवेळी सायलीला जाग येते. सायली म्हणते, हे काय, तुम्ही आज पहाटेच उठले आहात? अर्जुन म्हणतो, नाही, मी तर माझ्या वेळेतच उठलो आहे. तर सायली म्हणते, म्हणजे मला उठायला उशीर झाला? सायली पाहते तर खूप उजाडलेलं असतं, खूप उशीर झालेला असतो. सायली घाबरतच म्हणते, अरे बापरे, मला उठायला एवढा उशीर झाला. एवढ्यात मी सगळं काम आवरून नाश्ता बनवायला घेते. आज बाहेरचा सडा घालायचा राहिलाय, रांगोळी काढायची राहिली आहे, कधी होणार आहे सगळं काही? असं म्हणत सायली घाईघाईने आता बाहेर पडायला पाहत असते, परंतु अर्जुन तिला काही जाऊ देत नाही. अर्जुन म्हणतो, तू बस, काही उशीर झालेला नाही. सायली म्हणते, अहो तुम्हाला कळतंय का, सगळ्या कामाचा लोड आईंवर येईल. अर्जुन म्हणतो, नाही, असं काही होणार नाही. विमलताई आहेत ना मदतीला, मग तू काळजी करू नकोस. मी तुझा हात काही सोडणार नाही. मी जर तुझा हात असाच जर घट्ट पकडून राहिलो तर मग तू काय करणार आहेस? तर सायली म्हणते, मी चिडे ना? तर अर्जुन म्हणतो, मग काहीच हरकत नाही, कारण चिडल्यानंतरच माझी बायको अजून सुंदर दिसते. अर्जुन काही सायलीचा हात सोडायला तयार नसतो. सायली म्हणते, मी चिडले आहे. अर्जुन म्हणतो, हो चालेल मला. आता सायली अर्जुनच्या हातावर एक फटका मारते आणि तिथून उठून जात असते, परंतु अर्जुन आवाज देत म्हणतो, बायको. असं म्हणत तो सायलीच्या मागे येऊन उभा राहतो आणि म्हणतो, रागवण्याचा पहिला रूल, चेहऱ्यावरचं हसू असं दाखवायचं नसतं. आता मात्र सायली आजतच तिथून निघून जाते. आता अर्जुन मात्र सायलीमध्ये पूर्णपणे हरवून गेलेला असतो. तर दुसरीकडे सायली आपली कामं आवरते आणि धावत पळत किचनमध्ये येते आणि म्हणू लागते, सॉरी आई, मला उठायला खरंच उशीर झाला. मी पटापट नाश्ता बनवायला घेते आणि त्यानंतर यांचा डबा बनवते. कल्पनाताई म्हणतात, अगं तुला एवढा उशीर झाला नाहीये, तू सावकाश कर. तर विमलताई म्हणतात, सायलीताई, आज नाश्त्यामध्ये आपण थालीपीठ बनवायचे आहेत ना? तर सायली म्हणते, हो. आता त्याचवेळी प्रिया तिथे आलेली असते. प्रिया इकडे तिकडे फेऱ्या मारते आणि त्यानंतर किचनमध्ये येत म्हणते, आई, मी काम करू का? आजचा नाश्ता मी बनवू का? सांगा ना, काय बनवू? पोहे, उपमा, शिरा? त्यापेक्षा एक काम करते, अगोदर कॉफी बनवते आणि त्यानंतर बाकीचं बनवायला घेते. आता मात्र सायली, कल्पनाताई यांना खूप टेन्शन आलेलं असतं. कल्पनाताई सायलीला शांत करतात आणि म्हणू लागतात, सायली, अगं तू उठली आहेस उशिरा आणि त्यामुळे बाहेर रांगोळी काढायची राहिली होती ना? तर सायली म्हणते, हो नाही, माझी रांगोळी काढायची राहूनच गेली आहे आणि आता तरी मला शक्य होईल असं नाही वाटत. कल्पनाताई म्हणतात, काही हरकत नाही, रांगोळीच काढायची आहे ना,
मग आपली तन्वी काढेल, हो की नाही तन्वी? आता मात्र प्रिया होकार देते आणि त्याचवेळी विमलताई म्हणतात, वहिनी अहो मला माफ करा, आज घाईघाईत कारंजाजवळचा पालापाचोळा उचलायचाच राहिलाय, खूप पालापाचोळा झालाय, काय करायचं आता? तर कल्पनाताई म्हणतात, विमल अगं एवढा विचार नको करूस, तन्वी आहे ना, ती करेल पालापाचोळा बाजूला, हो की नाही तन्वी? तन्वी बाळा तू एक काम कर, तू बाहेरचं काम बघ, म्हणजे आता झाडू मार, तो पालापाचोळा उचलून टाक, थोडा मस्त असा बाहेर सडा घाल आणि त्यानंतर रांगोळी काढ, करशील नाही हे सगळं काही, तोपर्यंत सायली नाश्ता बनवेलच. असं म्हणत आता कल्पनाताई प्रियाला पाठवून देण्याचा प्रयत्न करतात, तर सायली म्हणू लागते, हो अगदी खरं आहे, नाहीतर मग सर्वजण उपाशीच राहतील. तर प्रिया म्हणते, काय म्हणालात? तर सायली म्हणते, काही नाही. कल्पनाताई म्हणतात, तन्वी अगं रांगोळीचा डबा देवाजवळच आहे, तो घेऊन जाशील ना, म्हणजे जाता जाताच घेऊन जा. आता कल्पनाताई प्रियाला तिथून बाहेर काढतात. आता प्रिया रांगोळीचा डबा घेते आणि कल्पनाताईंना म्हणते, येते आई, आज ठिपक्यांची रांगोळी काढते. कल्पनाताई म्हणतात, काढा. असं म्हणत आता प्रिया बाहेर निघून जातात. तिघंही हसू लागतात. तर त्याचवेळी अर्जुन येतो आणि म्हणू लागतो, बरं झालं आज तुम्ही सगळ्यांनी मला वाचवलं. मी ज्यावेळी ऐकलं की तन्वी नाश्ता करणार आहे, त्यावेळी मात्र मी रूममध्ये निघून गेलो, पण जसं मला कळालं की माझी बायकोच आज नाश्ता बनवणार, त्यावेळी मात्र मी धावत पळत खाली आलो. असं म्हणत आता अर्जुनची सुद्धा त्या प्रियाच्या हातच्या नाश्त्यामधून सुटका झालेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया तर रांगोळी काढण्यासाठी बाहेर येते, परंतु रांगोळी कशी काढायची हेच प्रियाला माहीत नसतं. प्रिया रांगोळी काढायला बसते, परंतु त्यावेळी तिच्या लक्षात येतं की कल्पनाताई म्हणालेल्या असतात, अगोदर झाडू मारून घे, सडा टाक आणि त्यानंतरच रांगोळी काढ. आता प्रिया ही झाडू मारायला घेते, परंतु कसलं काय, इकडचा कचरा इकडे, तिकडचा कचरा तिकडे, असं म्हणत सगळाच कचरा दरवाजाच्या समोर सगळा काही कचरा लोटून ठेवते आणि बाजूला रांगोळी काढायला बसते. पण रांगोळी तरी कशाची, एक छोटंसं फूल काढायला सुरुवात करते. प्रियाला धड रांगोळीही काढता येत नसते. आता कल्पनाताई आणि सायली लपूनच हिची गंमत पाहत असतात. प्रियाला रांगोळी काढताना पाहून सायली आणि कल्पनाताई हसू लागतात, परंतु इकडचा सगळा पालापाचोळा पाहून मात्र सायली खूप चिडलेली असते, पण ती काहीच बोलत नाही. आता अर्जुनही तिथे आलेला असतो आणि तिघंही तिला पाहत हसू लागतात. आता प्रियाची रांगोळी तर पूर्ण झालेली असते. एक छोटंसं ओबडधोबड फूल तिने काढलेलं असतं आणि उठून घरात जाणार, परंतु त्याचवेळी कल्पनाताई, सायली आणि अर्जुन तिथे असतात. तर कल्पनाताई म्हणतात, अर्जुन तू ज्यावेळी 4 वर्षाचा होतास ना, त्यावेळी भिंतीवर असंच एक फूल काढलं होतं, पण ते सुद्धा या रांगोळीपेक्षा भारी होतं. परंतु तन्वी, मी तुला काय म्हणाले होते की तू सडा टाक आणि त्यानंतर रांगोळी काढ, तू अशीच काढली आहेस का? तर प्रिया म्हणते, हो आई, विसरूनच गेले, मी एक काम करते, झाडू मारते, सडा टाकते आणि पुन्हा रांगोळी काढते. अर्जुन म्हणतो, बरं आहे, म्हणजे आज दिवसभर हिचा रांगोळीचाच प्रोग्राम चालू राहणार आहे. तर कल्पनाताई म्हणतात, नको राहू देत, कारण तन्वी ते तुला जमणारच नाही, रांगोळी सायलीच काढेल आणि तीच सगळं काही करेल. तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव, साडी नेसलं म्हणून आपल्याला सगळी घरची कामं येतात असं होत नाही. आता मात्र प्रियाला खूप राग आलेला असतो. प्रिया मनाशीच म्हणते, यांचं ना आता वरवर टोमणं मारणं जास्तच झालं आहे, यांची प्रॉपर्टी तर काही मला मिळतच नाही आहे, परंतु उलट या लोकांनी माझी मोलकरीण करून ठेवली आहे. असं म्हणत प्रिया खूप चिडलेली असते, पण ती काही बोलून दाखवत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की अर्जुन पोलीस स्टेशनला महिपत शिकरेंना भेटण्यासाठी, त्यांना जाब विचारण्यासाठी तिथपर्यंत पोहोचलेला असतो. आता अर्जुन तिथे येताच महिपत शिकरेंचे हात वर टांगले जातात आणि आता अर्जुन त्यांना प्रश्न करत म्हणतो, मोठमोठे गुंडही ज्याला घाबरतात असा प्रख्यात गुन्हेगारी प्रवृत्तीचा असणारा महिपत शिकरे, परंतु आता तोच कोणाला तरी घाबरतोय. पण कोणाला घाबरतोय काहीच कळत नाही. कोणाला घाबरतोयस महिपत तू? नक्की कोण आहे ती व्यक्ती की ज्या व्यक्तीला तू एवढा घाबरतोयस? असं म्हणत आता अर्जुन महिपत शिकरेंना प्रश्न विचारतो, परंतु महिपत शिकरे काही झालं तरी तोंड उघडायला काही तयार नसतात. ते काहीच बोलत नाहीत. तर अर्जुन म्हणतो, माहीत होतं तू तोंड उघडणारच नाहीस, पण महिपत शिकरे, नागराज किल्लेदार यांना अटक झाली आहे हे तर तुला माहीत असेलच ना? मग जरी त्याला अटक झाली आहे तरीसुद्धा तू एवढा त्याला का घाबरतोयस? सांग महिपत, तुला सांगावंच लागेल की नक्कीच त्या दिवशी काय घडलं होतं की महिपत शिकरे
तुझ्यासारख्या प्रख्यात गुंडाला नागराज किल्लेदार याने सुपारी दिली होती. त्या दिवशी काय घडलं होतं हे तुला आता सांगावंच लागेल. परंतु महिपत शिकरे काहीच बोलत नाहीत. तर अर्जुन म्हणतो, काय झालंय, एवढा का घाबरलायस? असं काय घडलंय की तू नागराज किल्लेदार याला एवढा घाबरतोस? नक्कीच काहीतरी घडलंय, पण तू आमच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करतोयस का? पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तुला जास्तच घाम फुटलाय. एवढं का घाबरलायस तू? तुझी तर वाघाची शेळी झाली आहे महिपत शिकरे. बरं ठीक आहे, तुला सांगायचं नसेल तर नको सांगू, पण मला सांग, तुला 2 दिवसापूर्वी कोणीतरी वकील भेटायला आली होती. नाव काय म्हणालेत इन्स्पेक्टर साहेब त्याचं? ॲडव्होकेट विशाखा असं म्हणत अर्जुन आठवू लागतो. तर त्याचवेळी महिपत शिकरे म्हणतात, प्रभूने. अर्जुन म्हणतो, हां बरोबर, आता तुझं तोंड उघडलं ना. पण ॲडव्होकेट विशाखा प्रभूने ही नक्की कोणती वकील आहे? कारण तुझ्यापेक्षा जास्त वकिलांना तर मी ओळखतो, परंतु ॲडव्होकेट विशाखा प्रभूने हे नाव आमच्या सर्कलमध्ये मी कधी पाहिलंही नाही आहे, किंवा इतक्या वकिलांमध्ये ॲडव्होकेट विशाखा प्रभूने कोणीच नाही आहेत. मग ही नक्की वकील कोण आहे जी तुला भेटायला आली होती? म्हणजे एंट्री तर आहे, परंतु तू तिला वकीलपत्र दिलंयस का? पण जर वकीलपत्र दिलं असतं तर तशी एंट्रीही झाली असती, पण तू एंट्रीही केली नाही आहेस, वकीलपत्रही दिलं नाही आहेस, किंवा तिचा आणि तुझा काही कॉन्टॅक्टही झाला नाही आहे आणि तशी एंट्रीही नाही. मग तरीसुद्धा ॲडव्होकेट विशाखा प्रभूने तुला भेटायला का आली? नक्की काय कारण आहे की ॲडव्होकेट विशाखा प्रभूने तुला मदत करायला निघाली आहे? पण या अगोदर तुझी वकील वेगळी होती ना, ॲडव्होकेट दामिनी देशमुख. मग आता ती बदलली आहे का? दुसरी ॲडव्होकेट विशाखा प्रभूने त्या ठिकाणी आली. पण तिचा फोन नंबर, तिचं घरचा ॲड्रेस माहीतच असेल ना तुला. जर तुला त्याला वकीलपत्र द्यायचं असेल तर तुला ही लिगली प्रोसेस पूर्ण करावीच लागेल. सांग महिपत, तिचा ॲड्रेस, फोन नंबर. ती भेटायला आली म्हणजे तुला फोन नंबर माहीत असेल, बोल. परंतु महिपत शिकरे काहीच बोलत नाहीत. आता महिपत शिकरेंच्या शांत राहण्यातच नक्कीच काहीतरी दडलेलं आहे हे अर्जुनच्या लक्षात येतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, त्या तिच्या रूममध्ये असते. ती खूप चिडलेली असते. प्रिया म्हणू लागते, जे काही करायला जाते ते उलटच होते. यांना इम्प्रेस करायला जाते, पण ही काही लोक इम्प्रेस होत नाही आहेत. आणि साडी नेसून अश्विनला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करते, तर त्याला सुद्धा काही फरक पडत नाही आहे. काय करू, कोणी इम्प्रेस होतच नाही आहे. म्हणजे माझे सगळे प्लॅन उलटच का होत आहेत? तिकडे नागोबा, तो तर जेलमध्ये माझ्याविषयी काही बोलणार तर नाही ना? नाही, असं व्हायला नको. जर त्याने माझं नाव घेतलं, त्याने माझं सत्य सर्वांना सांगितलं तर सर्वच संपलं. नाही नाही, काहीही झालं तरी मी माझं सत्य बाहेर येऊ देणार नाही. मला नागोबाला भेटावंच लागेल, पण घरातील कोणीच त्याला भेटायला जात नाही आहेत. मग मला तरी कोण भेटायला देईल? प्रिया विचार करू लागते. आणि त्याचवेळी अश्विन घरी आलेला असतो. अश्विन प्रियाशी काहीच बोलत नाही, परंतु अश्विनला जिंकण्यासाठी प्रिया नाटक करत म्हणते, अश्विन तू आलास? अरे केव्हापासून मी तुझीच वाट बघत होते. आता मी तुलाच कॉल करणार होते. खूप दमलायस का रे? आज खूप पेशंट होते का रे? आता अश्विन प्रियाला उलट बोलत म्हणतो, आज मी दुसऱ्याच कोणाच्या तरी घरात आलो नाही आहे ना, कारण माझ्या बायकोला माझ्यासाठी किंवा नवऱ्याची विचारपूस करण्यासाठी, त्याची काळजी घेण्यासाठी वेळच नसतो. कारण माझी बायको पाहावं त्यावेळी कारस्थानं करण्यामध्येच बिझी असते. प्रिया म्हणते, अश्विन माझी एकदाच चूक झाली आणि त्याची शिक्षा तू अजूनपर्यंत मला देतच आहेस का? अरे मी म्हणाले ना की मी खरंच चुकले, मी वेड्यासारखे वागली, परंतु आता यापुढे मी असं काहीही करणार नाही. मी वेड्यासारखं काहीही करणार नाही. अश्विन, अरे प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. अश्विन, मला या सगळ्यात तुला जिंकायचं आहे. तू माझ्यासोबत असताना मला कशाचीच भीती नाही अश्विन, आणि मला तुझ्या साथीची गरज आहे. मी खरं तर बिथरते, परंतु त्यावेळी जर तुझा हात माझ्यासोबत असेल तर माझ्यातून असं काही घडणारच नाही. अश्विन म्हणतो, जर ज्याला शहाण्यासारखं वागायचं असेल ना तर त्याला कोणाच्याही साथीची गरज नाही, तो स्वतःही करू शकतो. परंतु तन्वी, हा तुझा जो देखावा आहे ना त्याला मी भुलणार नाही. तर प्रिया आता अश्विनशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, अश्विन अरे तू माझा असणार आहे, मग प्लीज मला समजून घे, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना. परंतु अश्विन तिचे हात बाजूला करतो आणि म्हणतो, मी आलोच. असं म्हणत अश्विन तिथून निघून जातो. प्रिया मनाशीच म्हणते, सुभेदारांच्या घरात ना प्रत्येकजण चिवट आहेतच, आणि हा तर त्यापेक्षा, कारण याच्याही अंगात सुभेदारांचंच रक्त आहे. त्यामुळे मी याला कितीही मनवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा हे सुभेदारांचं रक्त काही मान्य करायला आणि बोलायला तयारच होणार नाही. प्रिया खूप चिडलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सर्वच जण जेवणासाठी बसतात. तर त्यावेळी आता सायली सर्वांसाठी गरमागरम पोळ्या देत असते. तर विमलताई
प्रतिमा आत्यांना म्हणतात, वहिनी अहो आज तर ती रांगोळी पाहायला तुम्ही तिथे हवा होता. म्हणजे असं वाटत होतं की कुणातरी मुलाच्या हातून चुकून रंग सांडले आहेत. असं म्हणत सर्वजण प्रियाच्या त्या रांगोळीवर हसत असतात. तर अस्मिता म्हणू लागते, बरं झालं पूर्णा आईची नव्हत्या. जर पूर्णाची असती तर तिने डोक्यावरच हात मारून घेतला असता. सायली म्हणते, हो ना. आता सायली सर्वांना गरमागरम पोळ्या देत असते आणि प्रतिमा आत्यांना म्हणू लागते, तुम्ही जेवायला सुरुवात करा, मी तुमच्यासाठी गरमागरम पोळ्या घेऊन येते. असं म्हणत सायली किचनमध्ये जाते. आता सर्वजण गप्पा गोष्टी करत जेवण करत असतात. सायलीही त्यांच्याशी गप्पा करत असते आणि या गप्पांच्या नादातच नकळतच सायलीचा हात पोळला जातो. तिच्या हाताला चटका लागतो. सर्वच जण घाबरतात. सर्वच जण सायलीची काळजी करत सायलीला विचारतात, अगं काय झालंय? परंतु प्रतिमा आत्या यांचा जीव कासावीस होतो आणि धावत पळत त्या सायलीला पाहायला जातात. सायली म्हणते, काही नाही, जरा हाताला चटका लागलाय. प्रतिमा आत्या म्हणतात, जरा लागलंय, अगं बोटं लाल व्हायला लागली आहेत, चल. असं म्हणत त्या गॅस बंद करतात आणि सायलीला खुर्चीवर आणून बसवतात. सायलीला म्हणतात, सायली अगं जास्त दुखतंय का बाळा? नको काळजी करूस. असं म्हणत त्या मायेची फुंकर सायलीच्या हातावर घालतच विमलताईंना म्हणू लागतात, विमलचा थंड पाणी घेऊन ये. असं म्हणत ते सायलीची काळजी घेऊ लागतात आणि नकळतच त्या म्हणतात, अगं किचनमध्ये काम करत असताना लक्ष ठेवायचं तन्वी. आता मात्र सर्वच जण प्रतिमा आत्यांकडे पाहू लागतात. सायली ही प्रतिमा आत्यांकडे पाहत असते. प्रतिमा आत्या शांत होतात. तर कल्पनाताई आता विमलताईंना ट्यूब आणायला सांगतात आणि त्यानंतर प्रतिमा आत्यांना म्हणतात, प्रतिमा अगं सायलीसुद्धा तुझ्यासाठी तन्वीसारखीच आहे. आता प्रतिमा आत्या सायलीकडे पाहतात. तिचा हात हातात घेत त्यांच्या मायेच्या पदराने सायलीच्या हातावर मायेची फुंकर घालत असतात. त्यांच्या मायेचा स्पर्श, आपली आई आपल्यासोबत आहे याची जाणीव सायलीला करून देते आणि त्यावेळी सायलीसुद्धा प्रतिमा आत्यांकडे पाहू लागते. दोघेही एकमेकींकडे पाहत असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, नागराज काका महिपत शिकरेंना जाणीव करून देत म्हणतात, महिपत शिकरे तू जर इथे काही वेडवाकडं करून ठेवलं तर साक्षीचं काय होऊ शकतं याचा विचार करतोयस ना? तर दुसरीकडे साक्षी आता सचिनला म्हणते, मोबाईल दे. सचिन म्हणतो, वेडी आहेस का सॅम? परंतु त्याचवेळी साक्षी खरंच वेड्यासारखी वागते. हातात चाकू घेते आणि म्हणू लागते, हो खरंच वेडी आहे, मला हलक्यात घेऊ नको, मी एखाद्याचा खूनही करू शकते. आता मात्र सचिन घाबरून गेलेला असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, कल्पनाताई प्रतिमा आत्यांना म्हणते की लवकरच सायली आणि अर्जुनच्या लग्नाचा वाढदिवस येत आहे आणि हा वाढदिवस आपण दणक्यात साजरा करायचा आहे. तर अस्मिता म्हणू लागते, हो सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे. त्यावेळी सायली अर्जुन येतात आणि अर्जुन विचारतो, कोणत्या सेलिब्रेशनबद्दल बोलताय? तर आता अस्मिता म्हणू लागते, नाही काही नाही. तर सायली म्हणते, मला माहीत आहे, आमच्या लग्नाच्या वाढदिवसाबद्दलच बोलताय ना? तर अस्मिता म्हणू लागते, सायली आणि अर्जुनच्या 3 वर्षापूर्वी लग्नाचा वाढदिवस आणि आता 1 वर्षापूर्वीचं लग्न, ह्या दोन्ही ॲनिव्हर्सरी अगदी दणक्यातच व्हायला पाहिजेत. असं म्हणत सर्वजण आता लग्नाच्या वाढदिवसाचं प्लॅनिंग करत असतात. पुढे नक्की काय घडणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.